महाराष्ट्रीयन, गुजराती, पंजाबी बऱ्याच प्रकारच्या कढी तुम्ही बघितल्या असतील. आज आपण इथे बघणार आहोत एक राजस्थानी कढी, जी प्रत्येक लग्नामध्ये बनवली जाते. स्पेशल अशी लग्नातली ही कढी आहे. त्याचबरोबर अगदी घरच्या साहित्यात सहज बनते. तर यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताक वापरलं तरीही चालेल. मी इथे दही आणि ताक दोन्हीचाही वापर करणार आहे. तर दही थोडंसं फेटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. बऱ्याचदा आपण राजस्थानी किंवा मारवाडी थाळी घेतल्यावर आपल्याला ही कढी खायला मिळते आणि अशा वेळेस ही कढी आपणही घरी बनवावी असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं. तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि बनवून झाल्यावर मात्र चव एकदम अप्रतिम लागते. तर तुम्हीही नक्की बनवून बघा. तर इथे आता बेसन आपलं पूर्ण घोटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी ताक ओतत आहे. माझ्याकडे ताक आहे त्यामुळे ते मी घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाण्याचा वापरही करू शकता. जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही थोडंसं जास्त दही घेतलं तरीही चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे दही किंवा ताक याचा वापर करू शकता. आता हे ताक जे आहे ते व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायचं आहे, ज्यामुळे बेसन पूर्ण या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आता इथे मी एक अर्धा चमचा हळद टाकत आहे. थोडंसं हळद मी इथे जास्त घेतलेली आहे, ज्याने छान रंग येतो कढीला. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर मी घेतलेली आहे. तर राजस्थानी कढी आहे तर याच्यामध्ये मिरची पावडरचा वापर केला जातो. आणि आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बेसनाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता कढीसाठी लागणारं हे मिश्रण थोडंसं बाजूला ठेवून आता आपण फोडणी करायला घेऊयात. तर इथे मी एका कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. 2 चमचे तूप मी इथं घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायचे आहेत. या कढीमध्ये मसाले वापरले जातात, तर इथे खडे मसाल्यांचा वापर आपण करणार आहोत. तर जिरे मोहरी टाकून झाल्यानंतर इथे मी 4 ते 5 मिरी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे अर्धा इंच दालचिनी आणि 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत. तर तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घातलेत तरीही चालतील. ते तमालपत्र वापरलं तरीही चालेल. मी इथे 2-3 खडे मसाले वापरलेले आहेत. त्यानंतर इथे 7-8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि व्यवस्थित हे खडे मसाले आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला आलं लसणाची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट घ्यायची आहे. तर 1-1 चमचा मी इथे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. आणि आता ही सगळी फोडणी जी आहे ती आपल्याला या तुपामध्ये व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. त्यामुळे लसूण जो आहे तो व्यवस्थित लालसर रंगावर इथे परतला जाईल. तर 1-2 मिनटं व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे. यानंतर इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे. जरी आपण आधी हळद टाकलेली असली मिश्रणामध्ये, जे आपण बेसन आणि दह्याचं मिश्रण केले होते त्यामध्ये, तरीही आता मी इथे हळद टाकते, कारण की कढीला छान असा रंग येतो. त्याचबरोबर जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे बेसन आहे ते तळाला जाणार नाही. त्यामुळे ते मिश्रण व्यवस्थित हलवूनच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पाणीही आता याच्यामध्ये टाकायचं आहे. तर कढी आता इथं व्यवस्थित आपल्याला हलवून याची कन्सिस्टन्सी जी आहे ती चेक करायची आहे. जर तुम्हाला आणखीन पातळ हवं असेल किंवा घट्टच ठेवायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. मी थोडंसं आणखीन पाणी घालून आता ही कढी हलवली आहे आणि त्याचबरोबर आता इथे आपल्याला अर्धा ते 1 चमचा धणेपूड टाकायची आहे, ज्यामुळे कढीला छान चव येते. तर चविष्ट अशी कढी इथे बनवून झटपट आपली तयार होते. नेहमी आपण आपली नेहमीची कढी बनवतोच, पण ही कढी तुम्ही नक्की बनवून बघा. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून कढीला आपल्याला छान उकळी आणायची आहे. तर महत्त्वाची गोष्ट इथे की जे बेसन आहे ते तळाला चिकटून न राहता व्यवस्थित कढईमध्ये मिक्स झालं पाहिजे, नाहीतर मग ते तळाला तसंच राहतं.
त्यासाठी ही कढी करताना आपल्याला जी कढी आहे ती सतत हलवत राहायची आहे, ज्यामुळे बेसन हे तळाला चिकटणार नाही आणि कढी अजिबात फुटणारही नाही. त्याचबरोबर या कढीला एक 10 ते 15 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे, ज्यामुळे सगळ्या मसाल्यांच्या ज्या चवी आहेत त्या या कढीमध्ये व्यवस्थित उतरतात आणि कढी एकदम चविष्ट बनते. त्याचबरोबर तुम्हाला जर साखर चालत असेल तर थोडीशी चवीनुसार साखर याच्यात टाकली तरीही चालेल. तर 15 मिनटं झालेले आहेत आणि कढी आपली इथं तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून मी या कढीला पुन्हा एकदा हलवून घेत आहे. आता कढी झाल्यानंतर याला आपल्याला सगळ्यात शेवटी मस्त अशी चुरचुरीत फोडणी द्यायची आहे लाल मिरचीची. तुम्ही बघत असाल इथे कढी एकदम अशी घट्ट तयार झालेली आहे आणि जसजशी ती थंड होईल तसतसा त्याचा घट्टपणा आणखी वाढत जातो. त्यामुळे या स्टेजवर जर तुम्हाला हलकंसं पाणी जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण इथं फोडणी करून घेऊया. तर इथे मी 1 ते 2 चमचे तूप घेतलेलं आहे. साजूक तूप जे आपल्या घरामध्ये असतं तेच तूप मी इथं घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला जिरं आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे. तर जिरं आता तडतडलं आहे. त्याचबरोबर इथं मी 2 लाल मिरच्याही टाकलेल्या आहेत आणि गॅस बंद करून इथे आपल्याला लाल मिरचीची पावडर टाकायची आहे. आणि आता ही जी फोडणी आहे ती पटकन आता आपल्याला या कढीवर ओतायची आहे. आता ही फोडणी जी आहे ती कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडंसं कोथिंबिरीचं गार्निशिंग करून आपल्याला इथे कढी आता सर्व करायची आहे. आणि शेवटी दिलेली जी फोडणी आहे ना, त्यामुळे काय चव येते कमालीची या कढीला की काय सांगू मी. आणि त्याचबरोबर साधी कढी आहे, एकदम प्लेन आहे, थोडी मसालेदार आहे, परंतु चविष्ट आहे. तर नक्की ही कढी तुम्हीही करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि सारिकाज देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.